मित्रांनो, कॉन्स्टेबल मंजू या मालिकेच्या आजच्या भागामध्ये तर आता मंजू जी असते ना, ही घरी पोहोचलेली असते. घरी पोहोचल्यानंतर आता अमृता मंजूला बोलत असते, हे बघ तायडे, आता तू घरी आलेली आहेस ना, तर अजिबातच मला न विचारता घरातून बाहेर जायचं नाही बरं का. आज पाडवा आहे ना, तर पाडव्यानिमित्त मी तुझ्यासाठी एक साडी गिफ्ट केली आहे. तुला ती साडी नेसावीच लागेल. खरं तर ती साडी मंजूसाठी सत्यानेच आणलेली असते. मंजू आतमध्ये जाताच ना, अमृता आता आईला बोलू लागते, आई तू चल ना माझ्यासोबत बाहेर ये, बोलायचं आहे मला. आपण एक काम करूया, आपण आता लगेच ना सत्यदाजींना बोलावून घेऊया. नाही म्हणजे आत्तापर्यंत सत्यदाजींनी आपल्या मंजूताईसाठी काय नाही केलं आहे हे आपल्या दोघींनाच माहिती आहे. आत्तापर्यंतही ते आपल्या मंजूताईला साड्या पाठवत असतात, याची जाणीवच नाही आपल्या ताईला. मग एक काम करूया, बाबांना फोन करून लगेच आपण सत्यदाजींकडे बोलावून घेऊया. व्हिडिओ पुढे सुरू करण्याअगोदर मित्रांनो, तुम्ही जर आपल्या चॅनलला आत्ताही सबस्क्राईब केलेले नसेल तर आता लगेच सबस्क्राईब करून टाका मित्रांनो. तर आता बाबांनी अमृताचा कॉल रिसीव केलेला असतो. अमृता बाबांना तिचा आता प्लॅन सांगू लागते. आता यावर्षी मंजूताई घरी आलेली आहे ना, तर बाबा तुम्ही सत्यजितला घरी घेऊन या. आपण एक काम करूया, त्यांच्यामध्ये हा जो काही दुरावा आहे ना, हा या पाडव्यालाच ना आपण दूर करून टाकूया, अशी दोघांमध्येही चर्चा सुरू असते. बाबासुद्धा या सगळ्या कामासाठी होकार देतात. त्यानंतर अमृताचा जो नवरा असतो ना, तो त्या ठिकाणी पोहोचतो आणि आता त्यालाही कळतं नक्कीच काहीतरी गडबड आहे या दोघांची. त्यानंतर पुढे सत्या जो असतो ना, हा गॅलरीमध्ये बाहेर याचं ना उभा असतो. त्याला खरं तर मंजूचीच आठवण येत असते. पडवळ बाहेरच असतो आणि मग काय, पडवळ त्याची ड्युटी करत असतो. माया आता सत्यजितकडे जायला लागते. पडवळ त्याच्या हातामध्ये तो जो काही बांबू असतो त्याने मायाचा रस्ता अडवतो आणि बोलू लागतो, सॉरी मॅडम, तुम्ही बाहेर जाऊ शकत नाही. तर आता इकडे माया चिडून जाते आणि पडवळला बोलू लागते, काय रे, तुला तुझी नोकरी प्यारी नाही आहे का रे, साधं माझ्या मुलालाही तू भेटू देत नाही आहे. तर आता तो बोलू लागतो की ठीक आहे, जा तुम्ही तुमच्या मुलाला भेटायला. आता पुढे सत्यजित जो असतो ना, मायाजवळ आल्यानंतर बोलू लागतो, मम्मी काय झालंय, तू इथे आली. तर आता माया बोलू लागते, कसं आहे ना सत्या, तुझीच काळजी वाटत होती रे मला खूप काळजी वाटत होती तुझी. पाडवा आहे ना, तुला मागे जे काही घडून गेलेलं आहे याची आठवण येत असणार, म्हणून तुझं मन मोकळं करण्यासाठीच मी इथे आलेले होते. तेवढ्यात सत्याचे जे बाबा असतात ना, ते त्या ठिकाणी पोहोचतात. ते आता सत्यजितला बोलू लागतात की सत्या, तू इथे काय करतोयस, चल, मला एक महत्त्वाचं काम आहे, ते काम तुझ्याशिवाय अपूर्णच आहे असंच काहीतरी समज, त्यामुळे तुला माझ्यासोबत यावंच लागेल सत्या. तर माया बोलते, अहो थांबा, कुठे घेऊन चाललाय त्याला. तर आता इकडे कॉन्स्टेबल मध्ये येतो, तो सत्यजित आणि बाबांना आता अडू लागतो आणि बोलू लागतो, अरे काय चाललंय तुमचं, तुम्ही बाहेर जाऊ शकत नाही काका. तर आता तो बोलू लागतो, पडवळ, अहो असं कसं अडवताय तुम्ही मला. तर आता तो बोलू लागतो, तुम्ही जर बाहेर गेला ना तर माझी ड्युटी जाईल हो. तर तो बोलू लागतो, थांबा, मी तुमच्या साहेबांनाच आता कॉल लावतो आणि तुमची पोस्टिंगला लांबच कुठेतरी करून टाकतो. तर तो बोलू लागतो की ठीक आहे, जा तुम्ही. आता मायासुद्धा त्यांच्या मागावरच येते आणि आता पडवळ मायालासुद्धा अडवत असतो. तर माया बोलते, तुला हे मी बाहेर करेल बरं का, एकदा सांगित तर तुला कळत नाही का रे. त्यानंतर पडवळही तिला घरातून बाहेर सोडून देतो. आता घरामध्ये मंजू साडी वगैरे नेसून बाहेर आलेली असते. खरं तर मंजूने आज जी काही साडी नेसलेली असते ना, ती साडी सत्यजितनेच तिला गिफ्ट केलेली असते. फक्त अमृता असं दाखवत असते की ती साडी मी तिला गिफ्ट केली आहे. त्यानंतर पुढे मंजू रेडी होऊन बाहेर आल्यानंतर आई आता मंजूला बोलू लागते की मंजू, आता तू कुठेही जायचं नाही आहे बरं का, पूजा झाल्याशिवाय. म्हणजे बोलू लागते, अगं आई, असं का बोलतेस तू. आणि तेवढ्यात तिचा जो मेहुणा असतो ना, लिंबराज, त्याची त्या ठिकाणी एंट्री होते. लिंबराज आता बोलू लागतो, अहो ताई, आलात तुम्ही, अहो तुमचीच वाट बघत होतो आम्ही. कसं आहे ना, ही अमृता मला बोलत होती तुम्ही येणार नाही, पण मला खात्री होती तुम्ही पाडव्याला सुद्धा घरी येणार. आणि आता काय, पूजा झालीच आहे ना, आता आपण फराळ करूया. आता इकडे सत्यजितचे जे बाबा असतात ना, सत्याला गाडीमध्ये बसवून मंजूच्याच घराबाहेर ते आता त्याला घेऊन आलेले असतात. मंजू पूजा वगैरे झाल्यानंतर आईला बोलू लागते, आई जावं लागेल मला आता. तर आता इकडे आई बोलू लागते, अगं मंजू. तर मंजू बोलते, नाही आई, मी
दिवाळी असूनही आमच्या स्टाफला त्या ठिकाणी कामाला लावलं आहे आणि मी जर असे सुट्ट्या मारला तर कसं चालेल बरं. तर अमृता एकदमच ना मंजूचा हात पकडते आणि बोलू लागते, नाही तू अशी तिकडे जाऊ शकत नाही, मी सांगते ना तू कुठेही जाणार नाही, तू इथेच थांब, असं ती ना बोलत असते. तर आता मंजू बोलू लागते की ठीक आहे. आणि तेवढ्यात सत्यजितची घरामध्ये एंट्री होते. सत्य दारातच उभा असतो. तर आता मंजू बोलते, तू आणि इथे आणि अजिबातच माझ्या घरामध्ये तू ना यायचं नाहीये. आता अमृता आणि सुनंदा जी असते ना, या दोघांना सत्यजित घरी आलेला असतो म्हणून एकदमच ना आनंद झालेला असतो. आणि आता ती बोलू लागते, सत्यजितराव या ना आतमध्ये. तर मंजू सत्यजितला बोलू लागते, तुझी हिंमत कशी झाली आमच्या घरामध्ये यायची, आत्ताच्या आता इथून ना बाहेर निघून जातो. तर आता इकडे सत्यजितचे बाबासुद्धा दारामध्येच ना उभे असतात. सत्यजितचे बाबा मंजूला बोलू लागतात की मंजू मी सुद्धा निघून जाऊ का या घरातून. तर आता इकडे मंजू बोलू लागते, बाबा मी तुम्हाला बोलत नाही आहे बाबा, पण तुम्ही सत्याला घेऊन इकडे आलाच का बाबा, तुम्हाला माहिती आहे ना सत्य आणि माझ्यामध्ये तसं काहीच राहिलेलं नाही आहे. तर इकडे अमृता जी असते ना, सारखं सारखं सत्याला दाजी दाजी असं बोलत असते आणि आईसुद्धा तिला ना जावे बापूंचाच मान देत असते. तर मंजू बोलते, आई अमृता अगं का तुम्ही सत्याला एवढा मान देताय, सत्याने माझ्यामध्ये आता काहीच राहिलेलं नाही आहे, सत्यासोबतची साथ मी केव्हा सोडून दिली आहे. तर सत्य बोलतो, अहो पण वाघमारे त्या दिवशी नेमकं काय घडलं होतं हे जाणून तर घ्यायला हवं ना तुम्ही, तुम्हाला एकच बाजू माहिती आहे. तर आता बाबासुद्धा बोलू लागतो, हो मंजू अगं पोलीस आहे तू, नेमकी एकाचीच बाजू ऐकून असं निर्णय घ्यायचा नसतो, हे तुलाही चांगलंच माहिती आहे. प्लीज माझ्या मुलाची एकदा तर बाजू ऐकून घे ना तू, नेमकं त्या दिवशी काय घडलं आहे हे तुला माहिती आहे, पण माझ्या मुलालाही तर बोलू दे ना, नक्की त्या दिवशी काय घडलेलं ज्यामुळे तुम्हा दोघांमध्ये असा गैरसमज निर्माण झालेला बरं. तर मंजू बोलते, प्लीज बाबा मला याबद्दल काहीच बोलायचं नाही आहे, आणि तुम्ही मला मागेसुद्धा बोलला होता, वचन दिलं होतं मला याबद्दल तुम्ही काहीच बोलणार नाही आहे. तर बाबा बोलतो, हो दिला होतं तुला वचन, पण तुम्हा दोघांमध्ये जो काही गैरसमज झाला आहे हा कशामुळे झाला, जोपर्यंत तो तुम्हा दोघांना कळत नाही ना तोपर्यंत मी हा वचन मोडून तुम्हा दोघांना एकत्र आणणारच. त्यानंतर येणाऱ्या पुढील भागामध्ये त्या दिवशी नक्की जे काही घडून गेलेलं असतं ना ते सगळं काही सत्य आता मंजूला सांगत असतो. ते सगळं ऐकून मंजूचे डोळे एकदमच ना भरून येतात आणि तिला कळतं की सत्याची यामध्ये खरंच ना काही चूक नाही आहे. मी आत्तापर्यंत उगाच ना सत्याला चुकीचं समजत होते, शेवटी मीच चुकले. अशा प्रकारे दोघांमधला दुरावा दूर होतो.